तुम्हाला पण माझ्यासारखे ऑनलाईन क्लासेस घ्यायचे असेल, घरी बसून पैसे कमवायचे असेल, तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. भरपूर जणांच्या कमेंट्स येत होत्या, मेसेजेस येत होते की मॅम गुगल मीटवर लेक्चर कसे घ्यायचे, ड्राईव्हला व्हिडिओज अपलोड कशा करायच्या, याच्यावर एक व्हिडिओ करा. तर आजची व्हिडिओ त्यासाठीच आहे. तर नमस्कार, मी किरण सांगळे स्वागत करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इन्फॉर्मेटिव्ह आणि मोटिवेटेड असणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न म्हणजे ऑनलाईन क्लासेस जर तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही कुठल्याही स्किलमध्ये घेऊ शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता माझं तुम्हाला माहितीच आहे, ग्राफिकचे क्लासेस, सोशल मीडिया मॅनेजमेंट, फोटोशॉप यासारखे बरेच कोर्सेस मी घेते. त्याप्रमाणे जर तुम्हाला पण ऑनलाईन घ्यायचे असेल तर सगळ्यात पहिले तुमचा जो काही स्किल आहे ती तुम्ही कुठल्या स्किलमध्ये क्लासेस चालू करणार आहात, तुम्हाला कुठली स्किल शिकवता येते ती तुम्ही डिसाईड करा. त्यानंतर तुम्ही त्याचा सिलेबस, सेकंड थिंग म्हणजे तुम्हाला सिलेबस काय ठेवायचा आहे तो डिसाईड करा. ठीक आहे, क्लास चालू करण्याच्या पहिले सिलेबस डिसाईड करून घ्या, त्याचा ड्युरेशन. आणि त्यानंतर तुम्हाला सिलेबस डिसाईड करण्यासाठी आयडिया देते एक चॅट जीपीटीवर तुम्ही सिम्पली गुगलला जा आणि चॅट सर्च करा. चॅट गेल्यावर तिथे सर्च करा जो काही तुम्हाला सिलेबस हवा असेल. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला मेहंदीची स्किल्स येत असेल, त्यात क्लास चालू करायचा असेल तर त्या रिलेटेड सर्च करा, किंवा मग ग्राफिक रिलेटेड करायचं असेल तर त्या रिलेटेड सर्च करू शकता. काय करायचंय, चॅट जीपीटीवर जाऊन सिम्पली तुम्हाला तिथे मेन्शन करायचंय की प्लीज प्रोव्हाइड सोशल मीडिया मॅनेजमेंट कोर्स सिलेबस, किंवा प्लीज प्रोव्हाइड मेहंदी कोर्स सिलेबस. त्यातले काही कंटेंट घेऊन तुम्ही सिलेबस डिसाईड करू शकतात. क्लासचा ड्युरेशन, ठीक आहे, क्लासचा ड्युरेशन काय ठेवायचा तर तुमच्या सिलेबसच्या हिशोबाने क्लासचा ड्युरेशन ठेवा. जर समजा तुम्हाला 8 दिवसासाठी क्लास घ्यायचा आहे, 15 दिवसाचा घ्यायचा आहे, 1 मंथचा घ्यायचा आहे, 2 मंथचा घ्यायचा आहे, त्या हिशोबाने सिलेबस तुम्ही डिझाईन करू शकतात आणि त्याचं जे काही ड्युरेशन आहे ते सेट करून प्रॉपर अशी पोस्ट जाहिरात डिझाईन करू शकता. ओके, तर आता याची ॲडव्हर्टाईज जी आहे ती कुठे करायची, तर ॲडव्हर्टाईज तुम्ही सोशल मीडिया साईट्सवर करू शकता. इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब या तिन्ही साईट्सवर तुम्ही तुमच्या क्लासची जी काही आहे ती ॲडव्हर्टाईज करू शकता. आता सेकंड थिंग म्हणजे महत्त्वाची म्हणजे क्लास तर घ्यायचा आहे, बट क्लासच्या रेकॉर्डिंग कशा करायच्या. तर तुम्ही 2 टाईपच्या रेकॉर्डिंग्स 2 प्रकारे करू शकता. एक म्हणजे जसं मी आता फेस टू फेस बोलते, समोर कॅमेरा ठेवलेला आहे आणि कॅमेरा समोर डायरेक्ट बोलते, तसं तुम्ही तुमची जी काही स्किल आहे ती दाखवू शकतात. समजा जर तुम्ही टेलरिंगची क्लासेस घ्यायचे तर मग तुम्ही ते स्टिचिंग वगैरे सगळं जे काही असतंय ते रेकॉर्ड करायचंय तुम्हाला, आणि त्या हिशोबाने तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्डिंग बनवायची आहे. जर तुम्ही लाईव्ह घेणार असाल तर डायरेक्ट गुगल मीटवर लाईव्ह क्लासेस सुद्धा घेऊ शकतात, ते आपण पुढे बघणार आहोत. तर स्क्रीन रेकॉर्डिंगसाठी कुठलं सॉफ्टवेअर वापरायचं, तर जर तुम्ही मोबाईलमध्ये असाल, आता मी जे सॉफ्टवेअर यूज करते स्क्रीन रेकॉर्डिंगसाठी एक्स रेकॉर्डर म्हणून सॉफ्टवेअर यूज केलं जातं. प्ले स्टोअरवर तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. ठीक आहे, सिम्पली ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून तुम्ही त्यामध्ये गेलात आणि स्टार्ट केलात ना की पूर्ण तुम्ही स्क्रीनची, मोबाईलची जी आहे स्क्रीन ती रेकॉर्ड करू शकताय विथ व्हॉइस. रेकॉर्ड करतानाच आपण बोलायचं, म्हणजे आपला व्हॉइस पण रेकॉर्ड होतं. आणि जर समजा तुम्हाला पॉसिबल नसेल तेव्हा बोलायला, तर स्क्रीन रेकॉर्ड करून घ्या आणि त्यानंतर इनशॉट ॲपमध्ये तुम्ही व्हिडिओ एडिटिंग ॲपसाठी मी इनशॉट ॲप यूज करते, तर त्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता, व्हॉइस नंतर ॲड करू शकता. सेकंड ऑप्शन जो मी सांगितला, फेस टू फेस, कॅमेरा समोर ठेवा आणि बोला, जसं मी बोलते त्या प्रकारे तुम्ही बोलून ते रेकॉर्डिंग्स करून ठेवू शकता. ओके, आता एवढं क्लिअर झालं की जर तुम्हाला क्लास सुरू करायचा आहे तर सगळ्यात पहिले तुम्हाला तुमची स्किल कुठली आहे ती डिसाईड करायची आहे. त्यानंतर तुमचा सिलेबस कुठला आहे तो बघायचा आहे. देन तुम्हाला तुमचं ड्युरेशन जो असणार आहे क्लासचा तो सेट करायचा आहे, किती ड्युरेशनसाठी असणार आहे. देन फोर्थ थिंग म्हणजे तुम्हाला तुमच्या क्लासची ॲडव्हर्टाईज करायची आहे, स्टुडंटपर्यंत पोहोचायचं आहे. ओके, त्यानंतर आपण बघितलं की रेकॉर्डिंग करायच्यात. आपल्या जे काही सिलेबस असेल तो रेकॉर्ड करून ठेवायचा आहे. ओके, लाईव्ह घ्यायचं असेल तर तुम्ही लाईव्ह सुद्धा घेऊ शकता. देन आता आपण पुढे बघणार आहोत की हा ज्या रेकॉर्ड, ठीक आहे आपण रेकॉर्ड केलं, टोटल ओव्हरऑल आपली रेकॉर्डिंग झाली, बट ह्या अपलोड कशा करायच्या. भरपूर स्टुडंटला हाच डाऊट असतो, रेकॉर्डिंग करता येते, स्क्रीन रेकॉर्डिंग करता येते. आणि अजून एक सांगायचं म्हणजे लॅपटॉपमध्ये जर तुम्ही स्क्रीन रेकॉर्ड करत असाल ना तर डायरेक्ट पण स्क्रीन रेकॉर्डिंग करू शकतात, किंवा आयटॉप स्क्रीन रेकॉर्डर चांगला ॲप आहे तो आयटॉप म्हणून, ITOP, तो तुम्ही इन्स्टॉल करू शकता. मी तोच यूज करते लॅपटॉपमध्ये.
तो इन्स्टॉल करून तुम्ही स्क्रीन रेकॉर्डिंग करू शकताय. ओके, माईकचं कनेक्ट केला तर बेटर राहील, कारण माईकने आपला आवाजची व्हॉइसची जी काही इफेक्ट असतो ट्युटोरियलमध्ये किंवा क्लासमध्ये त्याचा इफेक्ट पडतो, व्हॉइस क्लिअर होते. त्यामुळे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला विदाऊट माईक करायचं आहे तर विदाऊट माईक सुद्धा करू शकता. आता मी जे मोबाईल रेकॉर्डिंग करते ते विदाऊट माईक करते, बट जे काही ट्युटोरियल्स करते, क्लाससाठी रेकॉर्डिंग्स करते किंवा मग ट्युटोरियल्स यूट्यूबसाठी करते तर त्या मी माईक्स कनेक्ट करून करते, कॉम्प्युटरला माईक कनेक्ट करते आणि मग त्यानंतर ट्युटोरियल जे काही आहे ते लाईव्ह रेकॉर्ड करते. म्हणजे आयटॉप स्क्रीन रेकॉर्डर ओपन करते आणि जे काही आहे लाईव्ह बोलत जाते, जे तुम्हाला शिकवते या प्रकारे, आणि रेकॉर्डिंग करून ठेवते. ठीक आहे, त्यानंतर इथपर्यंत तर सगळ्यांनाच येतं, भरपूर जणांना येतं. बट या रेकॉर्डिंग ज्या आहेत त्या आपल्याला ड्राईव्हला अपलोड कराव्या लागतात. जेव्हा तुम्ही क्लासेस घेतात ऑनलाईन तर तुम्हाला या रेकॉर्डिंग ड्राईव्हला सेव्ह करून ठेवायच्या असतात. तर मग ड्राईव्हला रेकॉर्डिंग सेव्ह कशा करायच्या तर आपण ते बघणार आहोत. डायरेक्ट मी लाईव्ह तुम्हाला कम्प्युटरमधून ड्राईव्हला कशा रेकॉर्डिंग्स ॲड करतात ते दाखवणार आहे. आता मी हा जो ओपन केलेला आहे तो गुगल आहे. ओके, क्रोमवर गुगलवर गेल्यानंतर तुम्हाला काय सर्च करायचंय, सिम्पली ड्राईव्ह. ओके, काय सर्च करायचंय, ड्राईव्ह, गुगल ड्राईव्ह ओपन करायचा आहे. ओके, गुगल ड्राईव्ह आता मी माझा लॉग इन आहे त्यामुळे डायरेक्ट ओपन झाला आहे. जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम लॉग इन करा तर तुम्हाला तुमच्या मेल आय डीने लॉग इन करावं लागेल. सिम्पली तुमचा मेल आय डी आणि पासवर्ड टाकायचा आणि लॉग इन करून घ्यायचं. ओके, आता मी काही माझे ड्राईव्हचे फोल्डर दाखवते. बघा, माय ड्राईव्हमध्ये गेलात ना तर भरपूर सारे ड्राईव्हचे फोल्डर तुम्हाला बघायला मिळतील. आता हा लेक्चर आहे बघा, डिसेंबर बॅचचा. या प्रकारे लेक्चर्सच्या रेकॉर्डिंग सेव्ह करून ठेवलेल्या आहेत डेट वाईज. ओके, त्यानंतर बघा आता मी होम स्क्रीनवर जाते. आता इकडे उजव्या बाजूला माझा फोटो दिसतोय गोल सर्कलमध्ये, तिथे तुम्हाला तुमचा प्रोफाईल इमेज दिसणार आहे. तिथे आराध्या डिजिटल सर्व्हिसेस मेल आय डी दिसतोय, तिथे तुमचा मेल आय डी दिसेल. म्हणजे तुम्ही त्या मेल आय डीने लाईव्ह लेक्चर्स घेणार आहात किंवा ड्राईव्हला फोल्डर सेव्ह करणार आहात. ओके, आता आपल्याला जी रेकॉर्डिंग सेव्ह केलेली आहे, बरोबर, आपण क्लासची जी रेकॉर्डिंग केली आहे किंवा फेसची जी रेकॉर्डिंग आहे ती ड्राईव्हला अपलोड करायची. तर ती कशी करायची तर आता इथे बघा न्यू ऑप्शन आहे. न्यूवर क्लिक करायचंय. इथे भरपूर सारे ऑप्शन्स तुम्हाला बघायला मिळतील. फाईल अपलोड, फोल्डर अपलोड. जर तुम्हाला एखादी फाईल अपलोड करायची तर फाईल अपलोडमध्ये जा. एखादा डायरेक्ट फोल्डरच अपलोड करायचा आहे अखंड तर तुम्ही फोल्डर अपलोडमध्ये जाऊ शकता. आता मी काय करते, फाईल अपलोड सिलेक्ट करते. ठीक आहे, फाईल अपलोडमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या कम्प्युटरमधल्या कुठल्याही फोल्डरमधून फाईल घेता येणार आहे. ठीक आहे, जी काही फाईल आहे ती तुम्हाला घेता येणार आहे. आता समजा माझ्याकडे या फोल्डरमध्ये डेस्कटॉपवर ही एक ChatGPTची फाईल आहे. ओके, ही एक रेकॉर्डिंग केलेली आहे समजा. ओके, मी ती सिम्पली काय करते, सिलेक्ट करते. बघा, पुन्हा एकदा सांगते, न्यू. ओके, न्यू फाईल अपलोड अँड देन आपली जी काही फाईल आहे ती शोधायची आहे आणि ती सिम्पली फक्त त्यावर क्लिक करायचं आहे आणि ओपन. ओके, ओपन केल्यानंतर इथे बघा उजव्या बाजूला प्रोसेसिंग होत आहे. अपलोडिंग वन आयटम ChatGPT MP4 म्हणून दाखवत आहे. ही फाईल माझी अपलोड होती. बघा, झाली, डन झाली. आता ही कुठे आली असेल, माय ड्राईव्हमध्ये. बघा, माय ड्राईव्हमध्ये ChatGPT MP4 आली इथे. म्हणजे ही आपल्या ड्राईव्हला ॲड झालेली आहे. बस, सिंपल आहे. ड्राईव्हमध्ये आपल्याला फाईल अपलोड करण्यासाठी एवढंच करायचं आहे. देन आता आपण पुढे बघूया. आपण आता फाईल पण अपलोड केली, लेक्चर रेकॉर्डिंग केला, तो फाईलला अपलोड केला ड्राईव्हला. आता आपल्याला लेक्चर घ्यायचं आहे. तर लेक्चर, ऑनलाईन लेक्चर्स घेण्यासाठी मीट यूज करू शकता, गुगल मीट. गुगलला जायचं आहे आणि सर्च करायचं आहे मीट. ओके, काय सर्च करायचं आहे, मीट, गुगल मीट, MEET, मीट. गुगल मीटवर जाते. ठीक आहे, फर्स्ट वेबसाईट दिसेल तुम्हाला, गुगल मीट ऑनलाईन व्हिडिओ कॉल मीटिंग अँड कॉन्फरन्सिंग. त्यावर क्लिक करायचं आहे. ओके, बघा, आता त्यावर क्लिक केल्यानंतर इथे उजव्या बाजूला आपला सेम इमेज आणि ID दिसतोय का, कन्फर्म करून घ्यायचंय. त्यानंतर इथे आहे न्यू मीटिंग. कुठेच क्लिक करायचं नाही दुसरीकडे. न्यू मीटिंग, स्टार्ट अँड इन्स्टंट मीटिंग. हे कधी करायचंय तुम्हाला, समजा फॉर एक्झाम्पल तुमचा 1 वाजेचा लेक्चर असला, बरोबर, दुपारी 1 वाजेचा लेक्चर असला तर 10 मिनिटं पहिले ही लिंक क्रिएट करायची. म्हणजे कसं, सुरुवातीला लिंक क्रिएट करायला आपल्याला वेळ लागतोय, नंतर जेव्हा प्रॅक्टिस होते तर आपण 2-3 मिनिटात पण करू शकतो. हे सगळं आपण रेडी ठेवायचंय. लिंक क्रिएट करून गुगल मीटच्या ज्या काही सेटिंग्स आहेत त्या सगळ्या आपल्याला सेट करून ठेवायच्या आहेत, जेणेकरून आपण डॉट टाइमवर स्टुडंटला, व्हॉट्सअप ग्रुपला किंवा पर्सनली ती जी लिंक आहे ती टाइमावर पाठवू शकणार आहे. ओके,
बघा आता न्यू मीटिंग, स्टार्ट अँड इन्स्टंट मीटिंग. बघा मी मीटिंग स्टार्ट करते. आता बघा लक्ष द्या सगळ्यांनी. आता बघा माझा फेस दिसतोय इथे सगळ्यांना. ओके, तर आता एखाद्याला कसं असतंय की फेस दाखवून लेक्चर घ्यायचा नसतोय, विदाउट फेस घ्यायचा असतोय, फेस शो करायचा नाहीये. तर मग काय करणार, इथे बघा व्हिडिओ ऑप्शन आहे, माईकच्या बाजूला व्हिडिओ ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करायचंय, फक्त एक क्लिक करायचंय. ओके, व्हिडिओ आपला ऑफ होऊन जाणार आहे. बघा पुन्हा जर त्यावर क्लिक कराल तर पुन्हा माझा फेस दिसतोय. ओके, मी आता व्हिडिओ ऑफ करते. ऑफ केला, त्यानंतर बाजूलाच बघा माईकचा ऑप्शन आहे, छोटा ऑडिओचा आयकॉन दिसतोय. तर त्याला काय करायचंय, तुम्हाला ऑनच ठेवायचंय, ऑफ नाही करायचं. असं ऑफ नाही करायचंय, लाईन नाही आली पाहिजे अशी क्रॉस, नाहीतर काय होईल, तुम्ही जे बोलणार ना ते स्टुडंट पर्यंत पोहोचणार नाही, तुमचा आवाजच समोरच्याला जाणार नाही. आता हा माईक आपण ऑन का करतो, कारण आपण जे काही बोलतो ते त्यांना ऐकायला जातं. ठीक आहे, तर त्याच्या बाजूला एक ऑप्शन आहे, व्हिडिओच्या बाजूला शेअर स्क्रीन, सगळ्यात महत्वाचा शेअर स्क्रीन. ठीक आहे, आपल्याला काय शेअर करायचंय, शेअर स्क्रीन. ओके, आता जर तुम्ही लाईव्ह घेताय शेअर स्क्रीनवर करते. आता जर तुम्ही लाईव्ह लेक्चर घेताय तर एंटायर स्क्रीनवर क्लिक करताय, बरोबर. एंटायर स्क्रीनवर क्लिक करून या जी ही विंडो दिसते त्यावर क्लिक करायचंय आणि सिम्पली शेअरवर क्लिक करायचंय. ठीक आहे, तुमची स्क्रीन म्हणजे पूर्ण जो काही लॅपटॉप किंवा कम्प्युटर असेल किंवा तुमच्या मोबाईलमध्ये पण शेअर स्क्रीन ऑप्शन असतोय मीटवर गेल्यावर, तर तुमचा पूर्ण तुम्ही जे काही काम करणार आहात मीट लिंक चालू असताना ते सगळं समोरच्याला शेअर होणार आहे. आता इथे एक पॉपअप येणार आहे, तर इथे काय करायचंय, शो माय स्क्रीन एनिवे. ओके, बघा या पद्धतीने. आता इथे तुम्हाला मल्टिपल डिव्हाइसेस दिसतील, तर भरपूर जण कन्फ्यूज होतात की मल्टिपल डिव्हाइसेस दिसत आहेत, तिथे मल्टिपल विंडोज दिसत आहेत, तर ते फक्त आपल्याला दिसतं, समोरच्याला व्यवस्थित दिसत असतं. आपण मीटच्या स्क्रीनवर आहोत त्यामुळे आपल्याला अशी विंडो दिसते आहे. ओके, आपण आता शेअर स्क्रीन करायला शिकलो. आता पुन्हा एकदा सांगते, रिवाइज. बघा स्टॉप प्रेझेंटिंग करते, शेअर स्क्रीन. ठीक आहे, या एरोवर क्लिक करते, शेअर स्क्रीन आणि एंटायर स्क्रीन इथे क्लिक करते आणि शेअर करते. आता जर तुम्हाला प्रेझेंटेशन क्लोज करायचंय, स्टॉप करायचंय, समजा तुम्हाला नाही दाखवायची स्क्रीन, स्टॉप करायचंय, स्क्रीन जी काय दिसते त्यावर क्लिक करायचं आणि स्टॉप प्रेझेंटिंग ऑप्शन आहे. काय ऑप्शन आहे, स्टॉप प्रेझेंटिंग. स्टॉप प्रेझेंटिंग वर क्लिक केला तर तुमचा जो काही डिस्प्ले आहे तो डिसअपिअर्ड होऊन जाणार आहे, समोरच्याला ते दिसणार नाही. ओके, आणि समजा माईक्स तुमचा ऑन आहे, कोणी तुमच्याशी घरात बोलायला आलं किंवा कोणाशी तुम्हाला बोलायचंय, 2 मिनिटं होल्ड करायचंय, तर तुम्ही इथे माईक ऑफ करून बोलू शकताय आणि पुन्हा मग मीटिंग जी काही आहे तुमची ती कंटिन्यू करू शकता. ओके, माईक्स, व्हिडिओ आणि शेअर स्क्रीन कसं करायचं ते आपण बघितलं. ओके, एंटायर स्क्रीन आणि शेअर. ओके, आणि इथे जी आपली ड्राईव्हची लिंक आहे ती इथे ओपन इन न्यू टॅब करायचे आणि इथे शेअर स्क्रीन जी आपण केली आहे इथे जायचं टॅबमध्ये आणि प्ले करायची, व्हिडिओ जी काही आहे ती आपली प्ले करायची. आणि जर तुम्ही लाईव्ह घेताय तर तुम्ही डायरेक्ट शिकवायला सुरुवात करा. ठीक आहे, व्हिडिओ ऑफ करा, माईक ऑन करा आणि शेअर स्क्रीन एंटायर करा. आणि आता सगळ्यात महत्त्वाची सेटिंग जी तुम्हाला मीटिंग लिंक पाठवायच्या पहिले करायची आहे ती म्हणजे होस्ट मॅनेजमेंट. इकडे उजव्या हाताला बघा एक चाबीचं चित्र दिसतंय छोटं. ठीक आहे, त्यावर क्लिक करायचंय. क्लिक केलं की होस्ट कंट्रोल अशी हेडिंग दिसणार आहे तुम्हाला. काय, होस्ट कंट्रोल. त्यामध्ये होस्ट मॅनेजमेंट तुम्हाला ऑन करायचंय. ठीक आहे, होस्ट मॅनेजमेंट ऑन केल्यानंतर आता काय ऑप्शन आहे, पहिला शेअर देअर स्क्रीन, म्हणजे तुम्हाला समोरच्याला त्याची स्क्रीन शेअर करू द्यायची का, तर नो, कारण मला स्क्रीन शेअर करायची आहे ना. तुम्हाला शेअर स्क्रीन ऑप्शन देऊन उपयोग नाही, मला शेअर करायची आहे. त्यानंतर आहे सेंड रिॲक्शन ऑन ठेवायचे का, तर हो, ऑफकोर्स आपल्याला समोरच्याचे रिॲक्शन कळायला हवे. समजा फॉर एक्झाम्पल मी लेक्चर घेते तर मी विचारते तुम्हाला आवाज येतोय का, स्क्रीन दिसते का, तर समजतंय का शिकवलेलं, तर समोरच्याच्या रिॲक्शन यायला हव्या ना, म्हणजे आपल्याला कळतं की समोरच्यापर्यंत आपण पोहोचतोय का. तर त्यासाठी रिॲक्शन आपल्याला ऑन ठेवायच्या आहे. त्यानंतर आहे टर्न ऑन देअर मायक्रोफोन. मायक्रोफोन म्हणजे त्यांना बोलायची परवानगी द्यायची आहे का, त्यांचे माईक्स ऑन करायचे आहेत का. तर तुम्हाला समजा सुरुवातीला तुम्ही लेक्चर घेताय तर डिस्टर्बन्समुळे तुम्ही माईक ऑफ ठेवू शकतात आणि सुरुवातीचे 15 मिनिटं जे काय आहे ते माईक्स ऑन करू शकतात. मी सुद्धा ती मेथड फॉलो करते.
सुरुवातीला जे काय असतात ते माइक्स ऑफ असतात आणि शेवटला माइक्स ऑन केले जातात, जेणेकरून तुमचे डाऊट रिझॉल्व्ह व्हावे. ओके, इथून तुम्ही माइक ऑफ आणि ऑन करू शकता तुमच्या सोयीनुसार. त्यानंतर आहे टर्न ऑन देअर व्हिडिओ. त्यांचा व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे का तर नाही, ऑफ करू शकतात. जर तुम्हाला ऑन ठेवायचा आहे, समोरच्याचा फेस बघायचा आहे तर ऑन करू शकता. ठीक आहे, ऑफ ठेवा नॉर्मली क्लासेससाठी. त्यानंतर लेट्स कंट्रीब्यूट सेंड मेसेजेस. तर समोरच्या व्यक्तीने इन कॉल मीटिंगमध्ये तुम्हाला मेसेज करायची परवानगी त्यांना द्यायची का तर हो, द्यायची आहे. आता मेसेजेस कुठे दिसणार आहेत त्यांचे, तर इथे बघा मेसेजचा आयकॉन दिसतोय, चॅट विथ एव्हरीवन. त्यावर क्लिक केलं ना की मीटिंगमध्ये जो कोणी मेसेज करेल तो तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. आणि समजा फॉर एक्झाम्पल 10 जणांनी मीटिंग जॉईन केली आहे, तर ते 10च्या 10 पर्सन तिथे मेसेज करू शकतात, त्याचा रिप्लाय देऊ शकतात. अजून यामध्ये एक ऑप्शन असतोय, तो म्हणजे ओपन. ओके, मेसेजेस पर्यंत आपण बघितलं होतं. त्यानंतर ऑप्शन आहे तो म्हणजे ओपन आणि ट्रस्टेड. आता याचा हे सांगते डिफरन्स काय असतोय. ओपनवर क्लिक करते. ओपन म्हणजे काय तर ही जी मीटिंग आहे ती सगळ्यांसाठी ओपन असणार आहे. म्हणजे ही जी लिंक आहे ती तुम्ही शेअर करणार आहात व्हॉट्सअपला, तर ती जो पर्सन त्यावर क्लिक करेल तो जॉईन करू शकतोय. आणि देन आहे ट्रस्टेड, म्हणजे त्यामध्ये अप्रुव्हल मागतील. जर तुम्ही लिंक शेअर करताय, समोरचा व्यक्ती जॉईन करेल तर तुम्हाला इथे अप्रुव्हलचा मेसेज येईल, पॉपअप येईल, तर तुम्हाला अप्रूव्ह करावं लागेल. ठीक आहे, तेव्हा तो पर्सन जॉईन करू शकणार आहे. ओपन आणि ट्रस्टेड तुमच्या चॉईसवर आहे कुठलं करायचंय. ओपनही ठेवू शकतात. ठीक आहे, तुमचा जर स्टुडंटचा एक ग्रुप बनवलेला असेल तर त्या ग्रुपला तुम्ही ती लिंक पाठवू शकताय आणि ओपन ठेवू शकताय, म्हणजे सगळे तुम्हाला एका वेळेला जॉईन करू शकतील. त्यानंतर लेट्स कंट्रीब्यूट शेअर ॲड ऑन ॲक्टिव्हिटीज ऑन ठेवायच्या आहे आणि थर्ड पार्टी ॲप्स टू कलेक्ट ऑडिओ अँड व्हिडिओ पण ऑन ठेवू शकता. ठीक आहे, यामध्ये एवढ्याच सेटिंग आहे. सगळ्यात पहिली म्हणजे होस्ट मॅनेजमेंट ऑन करायचंय, शेअर स्क्रीन ऑफ करायचंय, सेंड रिॲक्शन मायक्रोफोन ऑन ठेवू शकता. मायक्रोफोन ऑफ ठेवायचं असेल ऑफ ठेवा आणि मेसेजेस ऑन ठेवायचे. मेसेजेस आणि रिॲक्शन ऑन ठेवायला विसरू नका. ओके, इथून क्लोज करू शकता. ठीक आहे, आता हे झाले आपले सगळे ऑप्शन. त्यानंतर रिॲक्शन इथे स्माइली दिसतीये, इथून तुम्ही ह्या वेगवेगळ्या रिॲक्शन देऊ शकतात. ठीक आहे, ते काय एवढं इम्पॉर्टंट नाहीये. आता कुठला कुठला कॉपी करायचा तर हे बघा इथे युअर मीटिंग रेडी हे दिसते, ही कॉपीचं चिन्ह आहे, कॉपी लिंक. इथून तुम्ही कॉपी करू शकताय. आता समजा हे क्लोज झालं, ठीक आहे, हे तुमच्याकडून चुकून क्लोज झालं आणि तुम्हाला लिंक कॉपी करायची, लिंक दिसत नाही तर काय करणार, तर हा जो आहे आय दिसतोय छोटा गोलमध्ये, त्यावर क्लिक करायचंय. हे बघा इथे जॉईनिंग इन्फो येते, कॉपी जॉईनिंग इन्फो. कॉपी जॉईनिंग इन्फोवर क्लिक करायचंय आणि सिम्पली कुठं जायचंय, व्हॉट्सअपला जायचंय. ओके, व्हॉट्सअप लॅपटॉपमध्ये तुम्ही कसं ओपन करणार, व्हॉट्सअप वेब यूज करून करू शकता. देन आता समजा फॉर एक्झाम्पल मी स्वतःलाच लिंक पाठवते, हा तुमचा एक्झाम्पलसाठी सांगते, हा तुमचा ग्रुप आहे, स्टुडंटचा ग्रुप आहे. इथून तुम्ही कॉपी करायची आहे मीटिंगची लिंक. ओके, कॉपी करायची आहे आणि इकडे यायचे व्हॉट्सअपला आणि सिम्पली पेस्ट करायची आहे. ठीक आहे, कंट्रोल व्ही करू शकतात. पेस्ट करायची आणि सेंड करायची. ओके, या पद्धतीने ती सेंड होणार आहे आणि तो जो समोरचा पर्सन आहे तो यावर क्लिक करून मीटिंग जॉईन करू शकणार आहे. ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला गुगल मीटच्या लिंक्स ज्या काही आहेत त्या तुम्ही पाठवू शकता. आता जॉईन झाला, लेक्चर झाला, एंड करायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला शेवटला सगळं तुमचं बोलणं झालं, लेक्चर झाला, कंप्लीट झाला, तर एंड करायचं आहे लेक्चर. तर कसं करणार, जसं आपण फोन कट करतो की नाही, कुणाचा फोन आला तसं इथे ऑप्शन असतोय फोन कट करायचा, मीटिंग कट करायचा. तर सिम्पली तुम्हाला काय करायचंय, लिव्ह कॉल. लिव्ह कॉलवर क्लिक करते, एंड द कॉल फॉर एव्हरीवन. काय क्लिक करायचंय, एंड द कॉल फॉर एव्हरीवन. क्लिक करते, बघा एंड झाला. ओके, आपण मीटिंगच्या बाहेर आलो, ऑटोमॅटिकली सगळे लेफ्ट होणार आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं स्टेप बाय स्टेप समजवलेलं आहे. क्लास सुरू कसा करायचा, त्याच्यासाठी सिलेबस कुठून शोधू शकता तर ChatGPT वरून शोधू शकतात. स्क्रीन रेकॉर्डिंग करायची असेल तर तुम्ही मोबाईल सॉफ्टवेअर एक्स रेकॉर्डर यूज करू शकता. लॅपटॉपसाठी आयटॉप स्क्रीन रेकॉर्डर यूज करू शकता किंवा फेस टू फेस मी जसं आता करते, कॅमेरा समोर ठेवा आणि मोबाईल डायरेक्ट रेकॉर्ड करून ड्राईव्हला अपलोड करा. त्यानंतर आपण बघितलं की ड्राईव्हला लेक्चर्स कसे अपलोड करायचे आणि देन आपण फायनली मीटिंगची लिंक क्रिएट करायला शिकलेलो आहोत. तर होप सो व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल आणि भरपूर तुम्हाला यातून डाऊट्स क्लिअर झाले असेल. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. कीप सपोर्टिंग.